आगीत तेल बताया यार मी तुझ्या जखमावर फुंकर घालाय आले आणि तू म्हणतोस का आगीत तेल वताया? आता काय बी कर जावा बरं तुम्ही हिकडनं जावा जा. तिला तुझी काळजी आहे तिला जायला सांगतोयस वय? काळजी मला लोक हाणत होते तेव्हा काय करत होत तुम्ही? आला का नाही मधी मग? कसं कसं येणार म्या मधी? मावशी होती रे तिकडं. मावशी जर नसती ना तर म्या स्वतः पडले असते मध्ये. आणि त्या अधिपतीने एवढं हाणला तुला तरी बी तू काय बी नाही केलं. म्हणजे पक्की तुझं ज्या पोरीवर प्रेम आहे तिच्या समोर हाणलं र. काय करणार हो तुम्ही? मोठी माणसं आहे ती. मोठी असती तरी बी माणसंच आहेत ना. आणि हाताबाहेरचे आहेत व्हय तुझ्या? गप्पा बसाव तुम्ही. साधा मुकादम आहे मी. मालक आहेत आणि तसं बी चूक माझीच होती. सोडा हो सोडा सोडा. चूक तुझी नव्हतीच. चूक अधिपतीची होती. म्हणजे त्यानं मध्ये पडाय नगच होतं र. तुझं त्या पोरीवर प्रेम आहे. त्या पोरीचं तुझ्यावर प्रेम आहे. पतीचं नाही हो माझ्यावर प्रेम. सोडा. अरे हाय मी डोळ्यात पाहिलं रे तिच्या. म्हणून म्हणते की अधिपतीने तुझा अपमान करायला नग होता. पण तू काहीच कस नाही केलंस र. पण मग मी काय करणार होतो ना. अरे मर्दासारखा मर्द तू सूड घ्यायला पाहिजे होता. हो माल बी राग आलता त्या टायमाला. पण मी म्हणलं राव द्या गप बसा आपलं कुठं उगाच. तुला काय राग बी आला नव्हता. आलता राग नव्हता आला. मला काय माहित हो आलता राग. राग आलता मग काय तेव्हा कापरासारखा उडून गेलता वय? आपला राग कापरावानी फुक्कन उडून जात नसतो. पुढच्याला असा कापरा फोडणारा असतो आपला राग. कळलं? ये ह्योच राग पाहिजे होता मला. म्हणजे करायचं काय? सांगते येळ आल्यावर. पर तो पटून असा मर्दासारखा ताट भरा. हा हायस ना मर्द अंगाशी. बहीण परत आल्यावर लगेच सुरू झालात ना. आणि काय ग अधिपती आणि अक्षरा तुझ्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या त्यांचं सगळं तूच ठरवशील. नवरा बायको आहेत ना ते. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते एवढं कळत नाही तुम्हाला? विधिवत लग्न झालंय त्यांचं. लग्नाची बायको आहे ती त्याची. तुझ्यापेक्षा जास्त हक्क तिचा आहे अधिपतीवर. आणि आपल्या नवऱ्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे तिला. पण तुम्ही इथं कधी आलात? योग्य वेळी आलोय मी. जे ऐकायचं होतं ना ते व्यवस्थित ऐकलंय मी. आणि माझं येणं अवेळी वाटलं असेल, खटकलं असेल तर ते तसं का वाटलंय याचा विचार तू कर. त्याचं भविष्य सुखाचं नाही. आली का गाडी मूळ रस्त्यावर? हा मध्ये मध्ये झटका आल्यावानी आमच्याशी चांगलं वागत होता. ते का ते बी आम्हाला माहित आहे. पण मुळात तुमच्या मनात आमच्याबद्दल ईशच आहे. ते ईश मनातच दाबून ठेवा. कारण त्या ईशाची बाधा आम्हाला होऊ शकत नाही. पण ते तुमच्या जिभेवर आलं का नाही तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. अधिपती माझा मुलगा आहे. विसरतेस तू. त्यासनी आठवण करून द्या की याची. हा एकच सांगतोय, आमच्या मध्ये येऊ नका. तुमचे हात पोळले जाते.
छान दिसतोय अगदी. तुम्ही घातल्यावर शर्टाला शोभा आली. तसं नाही हो, तुम्ही बाजूला उगायचं म्हणताना ते भारी दिसायला लागले. तुम्ही जवळ जवळ असल्यावर सगळ्या गोष्टी सुंदर होत्या असं मी म्हणत होतो. थांबा. मध्ये मी नाही आलेलो, तू आलीस. अधिपती मुलगा आहे माझा, मी बाप आहे त्याचा जन्मदाता. आमच्यामध्ये तू आलीस. भुवनेश्वरी, तू माझ्याशी काहीही वागलीस तरी ते मी माफ करेन. केलंच आहे. तुझी माफी मागितली मी, तुझ्याशी चांगलं वाग. पण माझ्या मुलांच्या संसाराच्या मध्ये जर तू आलीस तर ते मी सहन करणार नाही. आम्ही कशाला त्यांच्या मध्ये यायलोय? आम्हाला काही कारण काय त्यांच्या मध्ये यायला? तेच, खरं तर काहीच कारण नाहीये. हा मग तरी तू येतेस, मुद्दाम येतेस, कळते मला. भुवनेश्वरी, तू जसं अधिपतीसाठी काहीही करू शकतेस तसंच मीही करू शकतो. अधिपतीचं त्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे. त्यांचा संसार तोडू नको.